हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर अचानक प्लॅन ठरला आहे. दुपारचे 2:30 वाजलेत आणि भरपूर ऊन आहे आणि आम्ही अचानक ठरवलंय की कुठेतरी फिरायला जातोय. तर कुठे चाललोय हे तुम्हाला पुढे समजेल. तर चला आपण जाऊया. सो आय एम रेडी नाव आणि इथे अशी मस्त फोडी सुद्धा आली आहे, पिंपल. सो दॅट्स माय आउटफिट. कशी वाटते? ड्रेस घातलाय, ऊन तर एकदम जबरदस्त आहे. सो आम्ही कॅब केली आहे घरापासून आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला आणि आमचं सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन होतं ठाणे क्रीक, जे मुंबईचं खूपच फेमस आणि पीसफुल आणि ब्युटिफुल नॅचरल प्लेस आहे. दिस प्लेस इज सराउंडेड बाय ह्यूज मँग्रोव्ह फॉरेस्ट. सर्वात आधी एंट्री केल्यावरती ना तुम्हाला तिकीट काढायचे आहे. तर तिकीटमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्हाला बोटिंग करायची आहे किंवा फक्त ते म्युझियम्स व्हिजिट करायचे तर त्याचे सगळ्याचे वेगवेगळे प्राईज आहेत. एंट्री करताच ना सर्वात आधी हे पॉन्ड दिसेल, जे खूपच छान वाटतं. एकदम मस्त पॉन्ड बनवलाय आणि त्याच्यात फिशेस सुद्धा आहेत. व्हेरी ब्युटिफुल. सो आम्ही इथे आलो होतो नेचर इन्फॉर्मेशन सेंटरला एंट्री केली आणि एंट्री करताच हे इतकं ह्यूज आणि इतकं इन्फॉर्मेटिव्ह होतं ना. आम्ही दुपारच्या टायमाला आलो होतो म्हणून इथे गर्दी सुद्धा नव्हती आणि ऑल्सो आम्ही फ्लेमिंगो सीझनच्या टाइमला नव्हतो आलो म्हणून सुद्धा गर्दी नव्हती, मे बी बिकॉज आम्ही ऑफ सीझन आलो होतो. इथे प्रत्येक सी क्रीचर्स बद्दल इतकी छान इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यांच्याबद्दल माहिती सांगितली आहे, त्यांची नावं सांगितली आहे, ते कसे असतात, काय आवाज करतात, ते सुद्धा इकडे ऑडिओ आहे. फ्लेमिंगोजचे वेगवेगळे प्रकार, त्याचे फोटोज इतकं छान आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे ना. अडल्ट सोबत किड्ससाठी पण खूपच छान आहे. तुम्हाला इथे फ्लेमिंगोजचा साऊंड, परत ब्ल्यू व्हेलचा साऊंड, प्लस डॉल्फिनचा साऊंड वगैरे असं खूप वेगवेगळ्या सी क्रीचर्सचा साऊंड ऐकायला भेटेल. प्लीज ऐका. खूपच मस्त आहे. हे त्यांचं सेकंड बायोडायव्हर्सिटी सेंटर आहे. हे रिअल साईजचे फ्लेमिंगोज आहेत, म्हणजे रिअलमध्ये त्याची काय साईज असते ती. सो एव्हरी इयर ना नोव्हेंबर ते मार्चमध्ये इथे खूप सारे फ्लेमिंगोज मायग्रेट होतात आणि इथे ना तेव्हा तुम्हाला खूप प्रमाणात फ्लेमिंगोज बघायला भेटतात. ऑल्सो इथे तेव्हा बोटिंग असते. अनफॉर्च्युनेटली आम्ही थोडं लेट पोचलो होतो. सो म्हणजे आम्ही ऑफ सीझन आलो होतो, सो फ्लेमिंगोज दिसणं पॉसिबल नव्हतं. सो आम्ही हे इथे फ्लेमिंगोजचे जे फोटो बूथ होता तिकडेच फोटोज वगैरे काढले. हा आहे टर्टलचा लाईफ साईज ड्रॉइंग आणि यू कॅन कम्पेअर युअर हाईट युअर, म्हणजे किती मोठे असतात. ओ माय गॉड. हे जे स्ट्रक्चर्स आहेत ना ते रिअल लाईफमध्ये जे बर्ड्सची साईज असते तसेच ते बनवले सुद्धा आहेत आणि तशीच त्यांची साईज सुद्धा पोर्ट्रे केली आहे. दॅट्स सो कूल, राईट?
आता दोन्ही बायोडायव्हर्सिटी सेंटर आम्ही फिरलो आणि त्याच्यानंतर आम्ही ते बांबू ब्रिजच्या इथे चाललोय, जिथून वॉटर व्ह्यू आहे. सो तिथे जायसाठी आपल्याला इथून जायचं आहे. भरपूर ऊन होतं आणि वॉकिंग सुद्धा बरंच आहे. त्यात आम्ही खूप दमलो होतो चालत चालत, बट एक्साइटमेंट होती. कारण काय ना, चारी साईडला असे मँग्रोव्हज आहे तिकडे आणि झाडच झाड आहे, तर आहे ना, नेचर वाईज एकदम शांत वाटत होतं. ही जागा आहे ना, पूर्ण सराउंडेड आहे मँग्रोव्ह फॉरेस्टने. सो दिस इज हाऊ मँग्रोव्ह लुक. आणि ऑल्सो हे आहे जे मुंबईला फ्लड्स पासून प्रोटेक्ट करतं. डेड एंड आलाय. आम्ही शायद रॉंग रस्ता आलो. इथे तर पुढे रस्ता नाही आहे, सो लेट्स सी. पुढे जातोय तर बरं युटर्न घेतलंय. सो ओ नो. आईज आम्ही इथून चाललो होतो, पण आम्हाला खालून जायचं होतं. सो इथून आहे रस्ता. आहे ब्रिज. बापरे, खूप ऊन आहे. पाणी आहे पूर्ण खाली. थोडी भीती पण वाटते. सो दिस वॉज द ब्युटिफुल व्ह्यू. बॅम्बू ब्रिज संपताच छान असा सुंदर ब्युटिफुल व्ह्यू होता. आणि युजली जर आपण फ्लेमिंगो सीझनला आलो ना, तर इथे पाणी नसतं एवढं, आणि त्या पाण्याच्या जागी ना फ्लेमिंगोज भरपूर दिसतात. सो बट जे पण होतं खूप सुंदर होतं, मजा आली. आम्ही इथे बराच वेळ उभं राहिलो, जरा व्ह्यू एन्जॉय केला आणि छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढून आम्ही इथून निघालो. सो आम्ही परत एंट्रीच्या इथे आलो आणि आम्हाला खूप भूक लागली होती. सो आम्ही डिसाईड केला, मी इथेच मॅकडी ऑर्डर केला आणि इथेच बसून खाल्लं. सो एवढं सगळं आम्ही मागवलं होतं. सर्वात आधी म्हणजे कोल्ड कॉफी. भयंकर ऊन होतं म्हणून काहीतरी थंड पियाची तर खूपच नेसेसिटी होती. एवढं सगळं ऑर्डर केलंय. सर्वात आधी खाल्ला हा पिझ्झा पफ. माझा हा फेवरेट आहे, आय लव्ह इट. त्यानंतर आम्ही मॅक चिकन मागवलं होतं, विच वॉज प्रिटी ड्राय, बट खूप भूक लागली होती सो आम्ही खाल्ला तेही. आणि थोडा पाव जो उरला होता ना, तो आम्ही इथे ह्या फिशला द्यायला आलो होतो. छान पेटपूजा झाली होती आणि आता आम्ही इथून निघालो होतो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल, जे आहे ना इथून 5 मिनिट्सवरच आहे. सो आम्ही डिरेक्टली ऑटो केली आणि तिथे जास्त शूट करणं अलाउड नाही आहे आतमध्ये. सो मी बेसिक थोडेच व्हिडिओज काढलेत. बट जर तुम्ही इथे कुठे आजूबाजूला असाल तर इथे नक्की व्हिजिट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला सर्व माहिती इथे भेटेल. ऑल्सो इथे मेडिटेशनही तुम्ही करू शकता, जे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि खूपच सुंदर मेंटेन केलंय.
एवढं सगळं फिरून झाल्यावरती आम्हाला अजून एक स्पॉट दिसला, पण तो व्लॉग मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन. वी वर व्हेरी टायर्ड. सकाळी 2 वाजता निघालो होतो आणि आता ऑलमोस्ट 7:30 झाले होते. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.